कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। डोंबिवलीत 6 कोटी 22 लाख रुपयांची व्हेलमाशाची उलटी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अनिल राधाकृष्ण भोसले, अंकुश शंकर माळी आणि लक्ष्मण पाटील या तिघांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले 3 आरोपी पनवेल आणि रायगड येथील असल्याचं सांगण्यात येत आहे। कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 प्रभारी अजित शिंदे यांनी सांगितले की विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना 3 जण व्हेलमाशाची उलटी विकण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। याच माहितीच्या आधारे एपीआय संतोष उगल मुगले, एपीआय संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवरील मोवरिया ढाब्यावर सापळा रचला आणि 3 आरोपींना पकडले। गुन्हे शाखा युनिट 3 चे प्रभारी अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून 5 किलो 642 ग्रॅम वजनाची तब्बल 6 कोटी 22 लाख रुपयांची व्हेलमाशाची उलटी जप्त करण्यात आली आहे। Thank you.